तयारी सुरू आहे? आज थाटामाटात सगळे पुणेकर आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहे। मात्र शेवटची आरती जी आहे त्याच्या आधीचा जो गजर आहे तो या सगळ्या सभामंडपात आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतो। इथपासून शेवटच्या पर्यंत सगळे पुणेकर आहेत ते सकाळीच या गजरात या आरतीत सहभागी होण्यासाठी इथे आलेले आहेत। आणि आपण जर बघितलं सकाळचं हे अत्यंत मंगलमय वातावरण आहे। आज बाप्पा सगळ्यांना निरोप देणार आहेत, अर्थात हा सगळ्यांसाठी भावुक क्षण आहेत आणि तोच क्षण आहे तो सगळे पुणेकर अनुभवताना आपल्याला दिसत आहेत। 10 दिवस बाप्पाने आपल्या इथे येऊन पाहुणचार केलाय, त्याच्यानंतर 10 दिवस ही सगळी लगबग आपल्याला पुण्यात पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आज आपल्याला सगळे पुणेकर निरोप देतील आणि त्यांच्या सोबतचाच हा सगळा भावुक क्षण आहे। आज दिवसभर मिरवणुका असणार आहेत। काही वेळात अजित पवार या ठिकाणी येतील, उपमुख्यमंत्री, आणि त्यांच्यासोबतच मंत्री मुरलीधर मोहोळ, माधुरी मिसाळ हे या ठिकाणी येतील। त्यानंतर इथेच मागे असलेल्या मंडई इथे असलेल्या टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करतील आणि तिथून मिरवणुकीला सुरुवात होईल। मात्र त्या आधीची ही दगडूशेठ गणपतीच्या बाहेरच्या सभामंडपातली जी काही गर्दी आहे ती सगळं बोलून जाते। प्रत्येकासाठीचा हा भावुक क्षण आहे। सगळेजण हात जोडून अक्षरशः या गजरात तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज दिवसभर मोठ्या थाटामाटात या सगळ्या मिरवणुका होणार आहे आणि या मिरवणुका देखील पुणेकर आणि अख्खा महाराष्ट्र अनुभवणार आहे। आकांक्षा, अगदी शिवानी, खरं तर आता बाप्पाची आरती सुरू आहे। ही मिरवणूक सुरू होण्यासाठी साधारण किती वेळ लागेल? साधारण 9:30 वाजता या सगळ्या मिरवणुका सुरू होतील। पहिला मानाचा कसबा गणपती आहे तो गणपती, त्याच्यानंतर तांबडी जोगेश्वरी, अशा टप्प्याटप्प्यानं 5 मानाचे गणपती आणि त्यानंतरचे जे काही क्रम आहे त्या ठरल्यानुसार या सगळ्या मिरवणुका पार पडणार आहे। मात्र त्याआधी दगडूशेठ बाप्पाची आरती होईल। दगडूशेठ बाप्पांची ही जी मूर्ती आहे ती मुख्य मंदिरात नेऊन ठेवली जाईल आणि 4 वाजता दगडूशेठ बाप्पाची मूर्ती जी आहे, दगडूशेठ बाप्पाचा जो थाट आहे तो मिरवणुकीत सहभागी होईल। 4 नंतर दगडूशेठ बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात होईल। मात्र 9:30 वाजता मानाच्या पहिल्या गणपती जो कसबा गणपती आहे त्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। अर्थातच अत्यंत पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा असू देत, विविध वाद्य, मर्दानी खेळ, हे सगळं आज आपल्याला दिवसभरात या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे आणि त्याची सगळी तयारी प्रत्येक मंडळानं केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि दगडूशेठ बाप्पाचं जर सांगायचं झालं तर 4 वाजता दगडूशेठ बाप्पा त्यांच्या असलेल्या आलिशान आणि विविध रोषणाई केलेल्या रथात बसतील, विराजमान होतील आणि त्यानंतर मिरवणुकीकडे रवाना होतील। आकांक्षा, अगदी धन्यवाद शिवानी, ही दृश्य तू आम्हाला दाखवलीस त्याबद्दल आणि ही मिरवणूक, ही दृश्य आम्ही वेळोवेळी तुझ्याकडून जाणूनच घेत राहू। आणि यानंतर याच गणेशोत्सवासंदर्भात